रामासारखा जो राजा आहे त्या राजामुळे त्याची प्रजा पण कशी आहे, रामासारखी आहे. राम कसे आहेत, निर्मोही आहेत. राम कसे आहेत, नष्टोमोह आहेत. त्यामुळे त्यांच्यातली जी प्रजा आहे ती पण नष्टोमोह आहे. आता मोहाची गोष्ट सांगते तुम्हाला की आपल्या घरामध्ये आपला मोह आहे की नाही. आता इथं झालं कार्यक्रम म्हटलं की आम्ही कुठं जाणार, तर दुसऱ्याच्या घरात जाऊन बसणार. आपल्या आपल्या घरात जाणार की नाही, सगळेजण जाणार. किती मोह असतो आपला, माझं घर, माझं मुलं, माझी शेती, माझं घर, माझं माझं. आणि जेवढं आम्ही माझं माझं म्हणतो तेवढं ओझं डोक्यावर वाढत जातं. आणि तुझं 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 संतांनी काय केलं, सगळं तुझं तुझं केलं ना. तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण, तेरा तेरा सब कुछ तेरा, क्या लागे मेरा. गुरु नानक देवांना शाळेमध्ये शिकवायला, शाळेत गेलेच नाही सोडा, घरातच शिकवलं. परंतु 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 13 आकड्याच्या पुढे ते शिकणारच. मग 13पर्यंत शिकल्यानंतर काय म्हटले, बस झालं आता मला, तेरा तुझको अर्पण. हे परमेश्वर आदित्य हो, आंतरिक जगताची यात्रा करूया. मी एक अतिसूक्ष्म ज्योती स्वरूप आत्मा, मस्तकामध्ये चमकणारी एक ज्योत आहे. हलकी हलकी आत्मा प्रकाश, दोन्ही भुवयांच्या मध्ये मस्तकामध्ये विराजमान आहे. दोन्ही डोळ्यांनी पाहणारी, कानाने ऐकणारी, मी आत्मा शिवशक्ती बनून संपूर्ण विश्वामध्ये संचार करत आहे. शिवशक्ती, शिवशक्ती पवित्र शक्ती आहे. शांति शांति शांति. रामकृष्ण हरी. मेरा ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, जहाँ सत्य अहिंसा और पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. आणखीन एक दुसरी पर्सनॅलिटी आज तुमच्या पुढे उपस्थित झालेली आहे. कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणारी ही कन्या आहे आणि तिच्या ओठामध्ये काय आहे, सिगरेट आलेली आहे. आजकाल मुलांच्या मध्ये जर हे प्रमाण जेवढं आहे तेवढं मुलींच्यात पण आहे. इंजिनियर आणि मेडिकल कॉलेजेस, ह्या कॉलेजेसमध्ये याचं प्रमाण जास्त दिसायला लागलेलं आहे. कानाचा चेहरा कसा आहे बघा, हर्षित आहे की नाही, काना हसायला लागलेला आहे. आणि तिकडे बघा किती टेन्शन आलेलं आहे, अभ्यासाचं टेन्शन, घरातलं टेन्शन, परिवाराचं टेन्शन, कॉलेजचं टेन्शन. आणि ह्या टेन्शनमध्ये मग ते टेन्शन दूर करायला मुलं काय करतायत, सिगारेट ओढतायत, ड्रग्स घेत आहेत, अनेक प्रकारचा नशा, ड्रिंकसुद्धा आजकाल मुली करायला लागले, मुलं तर करतातच आहे. म्हणजे इतका प्रकार आज चालू आहे. कानाच्या डोक्यावरती काय ताज आहे की नाही, सोन्याचा, माताला बघितली की नाही, सोन्याचा ताज आहे की नाही. अच्छा, आणि इकडे ताज आहे का, ना डोक्यावर शिरस्त्राण, ना पायात पादत्राण, ना उरले अंगात त्राण. आज ही परिस्थिती आहे मुलांची.
आजचा युवक आहे आपला, आणि युवक कसा घडला पाहिजे, सुदृढ झाला पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात सक्षम झाला पाहिजे, शक्तिशाली युवक पाहिजे आपला. परंतु आजकाल कान्हा सुद्धा युवकच आहे ना, युवा अवस्था आहे कान्हाची. तुम्ही बघताय सगळेजण. कान्हाच्या ओठामध्ये काय आहे, मोठ्यानी बोला, मोठ्यानी बासरी आहे. अच्छा, आजच्या युवकाच्या ओठामध्ये काय आली, सिगारेट आली. कान्हाच्या दुनियेमध्ये सोन्याचा धूर निघत होता, यांच्या दुनियेत कुठला धूर निघतोय बाबा, कोणता धूर, हा सिगरेट.